विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, आज परत एकदा मी तुमच्यासमोर खूप महत्त्वाचा मुद्दा मांडणार आहे। तो म्हणजे की ज्या मुलांना कमी स्कोर आहे त्यांनी काय करावं, त्यांच्यासाठी काय ऑप्शन्स उरले। तर असे जे नेमके आपल्यासाठी जे पर्याय आहे, जे अवेलेबल आहे, आता जे 6 किंवा 7 कॉलेजेस आता आपल्याकडे आहे, त्यांचा कट ऑफ खूप कमी आहे, तो आपण भरू शकतो। तर ते कोणते कॉलेज आहे आणि त्या कॉलेजबद्दल आपण सर्व माहिती, त्यांचा कट ऑफ, त्यांची फीस व ते कसे कॉलेज आहे, त्यांचा एस्टॅब्लिशमेंट इयर, ते सर्व आपण जाणून घेऊया। आता सर्वात आधी आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे की याचं रजिस्ट्रेशन कसं करावं। आधी मी तुम्हाला सांगते की हा जो व्हिडिओ आहे मी ऑलरेडी 1 महिना अगोदरच बनवला होता, पण तो हिंदीमध्ये होता। तर ज्या लोकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे, ज्या महाराष्ट्राच्या मुलांपर्यंत तो पोहोचला पाहिजे, तो तेवढा त्याला वास्ट हे रिस्पॉन्स नाही भेटला होता, कारण तो इतक्या महाराष्ट्राच्या लोकांपर्यंत पोहोचलाच नव्हता। तर आता परत मी हा व्हिडिओ मराठीत बनवते, कारण तुमच्यापर्यंत हे सर्व जे पर्याय, हे सर्व जे ऑप्शन्स ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि तुम्हाला हे कॉलेजबद्दल म्हणजे माहिती पडायला पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ एकदा परत बनवते। आता आपण सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलं आहे आणि तुम्हाला वाटत असेल की बस आपल्याला एवढंच करायचं आहे, BMS मध्ये आपल्याला जर ॲडमिशन घ्यायची, आपल्याला फक्त सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करायचं आणि BMS मध्ये ॲडमिशन होऊन जाईल। तर नाही, आपल्याला काउन्सिलरची गरज म्हणूनच राहते, कारण आपल्याला खूप गोष्टी माहिती नाही राहत। आपल्याला वाटतं की एखादं रजिस्ट्रेशन झालं म्हणजे झालं, आपला नंबर कुठे ना कुठे लागून जाईल, तर तसं नाही राहत। सर्व गोष्टींसाठी ना 4 वेगवेगळे रजिस्ट्रेशन राहतात। आता आपण जसं स्टेट वाईज वेगवेगळे रजिस्ट्रेशन बघतो, तसंच ऑल इंडिया कोटासाठी पण वेगळं रजिस्ट्रेशन राहतं। आता हे जे सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन तुम्ही केलंय, हे तुम्ही 1000चं केलं असेल किंवा तुम्ही 5000चं केलं असेल, म्हणजे प्लस 6000चं केलं असेल, 1000चं किंवा 6000चं। 1000चं त्या लोकांनी केलं असेल ज्यांचा स्कोर चांगला आहे, तर त्यांनी फक्त ओनली स्टेट कोटा सिलेक्ट केला असेल। प्लस 5000 म्हणजे 6000चं रजिस्ट्रेशन त्यांनी केलं असेल ज्या लोकांचे स्कोर थोडे कमी आहे आणि त्यांना IQ कोटा ऑप्शनमध्ये ठेवायचं आहे, त्या लोकांनी 6000चं रजिस्ट्रेशन केलं असेल। आता हे एवढा तुम्हाला क्लिअर असेल की तुम्ही आतापर्यंत काय करत आले। आता आपल्याला इथं सीईटी सेलमध्ये आपल्याला काय दिसेल, हे जे 20 गव्हर्नमेंट कॉलेज आहे BMSचे, जे 20 गव्हर्नमेंट कॉलेज आहे, जे 85% मध्ये आपण गणले जातो, ज्यांच्याकडे डोमिसाईल आहे, ते 85% मध्ये आपण सीईटी सेल थ्रू या BMS गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एनरोल करू शकतो किंवा चॉईस फिलिंगमध्ये हे ॲडअप करू शकतो। बाकीचे अजून उरलेले कोणते कॉलेज, उरलेले प्रायव्हेट कॉलेज प्लस गव्हर्नमेंट कॉलेज, टोटल कॉलेज आपल्याला मागच्या वर्षी जे चॉईस फिलिंगमध्ये आले होते लास्ट राऊंडपर्यंत, ते 124 कॉलेज होते। 124 मध्ये गव्हर्नमेंट पण असतात आणि प्रायव्हेट पण असतात। आता जे 85%ची आपण गोष्ट केली की आपण फक्त 85% स्टेट कोटा थ्रू फिल करतो, मग बाकीचे 15% उरलेले कुठे गेले, तर ते 15% भरतात ऑल इंडिया कोटामधून। आता ऑल इंडिया कोटामधून फक्त गव्हर्नमेंट सीट भरले जातात का, नाही। ऑल इंडिया कोटामधून आपण बाकीचे जसं की सेंट्रल युनिव्हर्सिटीज किंवा जसं MBBS साठी जिपमर, AIIMS वगैरे मध्ये आपण एनरोल करू शकतो थ्रू ऑल इंडिया कोटा। तसंच आपल्याला AACCC नावाची वेबसाईट राहते। आता खूप लोकांनी याच्यावर व्हिडिओ बनवले होते की हे कॉलेजेस आपण बघू शकतो, पण खूप लोकांनी ती वेबसाईटच सांगितली नाही का, कारण त्यांना वाटतं की पॅरेंट्स आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे तेव्हा आपण वेबसाईट सांगू। तर असं नाही आहे, तुम्ही स्वतः पण बघू शकता। जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला तर तुम्ही स्वतः पण रजिस्ट्रेशन करू शकतात। AACCC वर तुम्ही वेबसाईटला जा। AACCC म्हणजे काय, जशी MCC वेबसाईट राहते MBBS BDS साठी, तसं आपल्या BMS BHMS आयुष कोर्सेससाठी AACCC वेबसाईट राहते। त्याच्यावर आपण 15% गव्हर्नमेंट पण फॉर्म फिल करू शकतो, किंवा आपल्याला जर डीम्ड युनिव्हर्सिटी किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीज पाहिजे तर ते पण आपण फिल करू शकतो। तर याचं जे रजिस्ट्रेशन राहतं, याच्या रजिस्ट्रेशनमध्ये जी फीज राहते ती 5000 रजिस्ट्रेशन फी राहते, आणि याच्यात तुमची तयारी पाहिजे की तुम्हाला 50,000 जे आहे ते सिक्युरिटी डिपॉझिट द्यावं लागेल, म्हणजे 50,000 प्लस 5,000 म्हणजे तुम्हाला टोटल 55,000 रुपीज तिथं भरावं लागतील ॲट अ टाईम। वन टाईममध्ये तुम्हाला एवढे पैसे भरावं लागतील, तेवढी तुमची तयारी नेमकं पाहिजे। आता हे तुम्ही म्हणणार की एवढे पैसे आम्ही का द्यायचे, कारण हे तुम्हाला परत भेटणार आहे, हे डिपॉझिट हे 3 महिन्यानंतर परत भेटूनच जातं, असं नाही आहे की एकदा गेले म्हणजे गेले। हे जे 5,000 आहे हे तिथं जमा होऊन जातील, पण हे जे 50,000 आहे याचं तुम्हाला रिफंड भेटेल आफ्टर 3 मंथ्स। हे कधी भेटेल, जर तुम्ही तुमच्या काउन्सिलिंगमध्ये काही चूक नाही केली, तुम्ही ब्राउचरनुसार बरोबर चालले, तुम्ही सर्व रूल्स नीट फॉलो केले, तर तुमचे 50,000 तुम्हाला नीट तुमच्या परत खात्यात येऊन जातील, जे तुम्ही नंबर आधी दिला होता किंवा ज्या नंबरवरून तुम्ही ट्रान्सफर केले होते। तर याची तुम्ही काळजी करू नका। आता याच्यासाठी जर तुमचे मार्क्स खूप कमी आहे आणि तुम्हाला वाटतं की आम्हाला महाराष्ट्रातच नंबर लागला पाहिजे, आम्हाला महाराष्ट्रातच कॉलेज भेटलं पाहिजे, तर त्यासाठी काय करावं, आपल्याला एक जे 5 किंवा 6 युनिव्हर्सिटीज आहेत त्या आपण ऑप्शनमध्ये ठेवू शकतो। मी तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीजबद्दल सर्व सांगेल।
पण आपण त्या वेबसाईटला आधी रजिस्ट्रेशन करावं. ते थोडं आपल्याला टफ जातं, कारण आपल्याला एवढं 2-3 गोष्ट बघणं एकासोबत शक्य नाही आहे. आपण जर इतर स्टेटमध्ये पण रजिस्ट्रेशन करतोय तर आपल्याला 3-4 गोष्टींवर फोकस करणं एकासोबत शक्य नाही राहत. आणि एक पण डेट मिस केली तर आपण सर्वीकडे जे आहे ते पूर्ण ब्लँक होऊन जातो, आणि एकदा डेट मिस झाली म्हणजे झालं. बाकी मग पुढे तुम्ही काही पण किती पण प्लॅन करा तर ते नीट होणारच नाही. कारण एकदा जर तुम्ही राऊंड किंवा चॉईस फिलिंगची किंवा रजिस्ट्रेशनची डेट मिस केली तर म्हणजे तुम्ही ते केलेच नाहीये. तुम्ही रजिस्ट्रेशनच करायचं विसरले किंवा तुम्ही राऊंडच भरायचं विसरले, आणि याच्यात असं काहीच चालत नाही. तुम्हाला एक डेट लक्षात ठेवावी लागते. म्हणून तुम्हाला गरज राहते काउन्सिलरची. जर तुम्हाला आमची गरज आहे, जर तुम्हाला आमच्याकडनं पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही फक्त एक मेसेज करा. आणि आमचे ऑलरेडी लिमिटेड सीट्स आहे, ऑलरेडी खूप इन्क्वायरीज येत आहे आणि खूप सारे सीट्स जे ते फुल झाले, आता खूप कमी सीट्स उरले. तर तुम्ही लवकरात लवकर जर मेसेज केला तर आम्ही तुम्हाला तो चान्स देऊ शकतो. तुम्ही फक्त आम्हाला मेसेज करा की आम्हाला BAMS डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करायचं आहे. तर आम्ही तुम्हाला QR कोड पाठवू. जेवढी फीज असेल तेवढी तुम्ही पे करा. लगेच आम्ही तुमच्या जे काही कट ऑफनुसार तुम्हाला जे कॉलेजेस लागत आहेत त्यांची पूर्ण लिस्ट देऊ. आम्ही सर्व कॉलेजेसची पण लिस्ट देऊ, जे तुम्हाला लागत नाही, जे तुमच्या कट ऑफच्या वरती आहे त्यांची पण लिस्ट देऊ. प्लस तुमच्या कट ऑफच्या खाली वेगळे कॉलेजेसची लिस्ट काढून देऊ, कारण ते तुम्ही बघू शकता स्वतः जाऊन. कारण आता आपल्याकडे वेळ आहे, तर ते वेळ इन्व्हेस्ट करायचं शिका. म्हणजे काय, कॉलेजेस जाऊन बघा, तिथं टीचिंग होते का नाही ते सर्व नीट बघा, तरच नंतर डिसिजन घ्या. तर आपल्याकडे वेळ आहे ना, तर तो कुठेतरी घालवा जिथं आपण इन्व्हेस्ट करू शकतो. तर हे सर्व करा. तर तुम्हाला जर आमच्यासोबत जोडायचं असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. फक्त व्हॉट्सअपला मेसेज टाका, कॉल वगैरे करू नका, कारण कॉल खूप चालू राहतात. तर बोलणं कधी कधी होत नाही, आणि आम्हाला पण ते बरं वाटत नाही की कधी तुमच्यासोबत बोलणं नाही झालं तर. आणि खूप सारे कॉल्स इग्नोर होतात किंवा ते बिझी येतात किंवा कॉल लागत नाही. तर तसं नको व्हायला म्हणून एक व्हॉट्सअपला मेसेज सोडा, आम्ही नक्की रिप्लाय करू. नंबर आहे 8275518480. खाली नंबर डिस्प्ले होतच असेल, तुम्ही तिथून पण बघू शकतात, किंवा नसेल होत तर मी ऑलरेडी सांगितलं आहे. आता सर्वात पहिलं कॉलेज कोणतं रेफर करतात? सर्वात पहिलं कॉलेज जे आहे ते महात्मा गांधी आयुर्वेद कॉलेज, ज्याला आपण दत्ता मेघे म्हणतो ना वर्धाचं, ते खूप लोक रेफर करतात. हे कुठे प्रेझेंट आहे? हे वर्धाला प्रेझेंट आहे. महाराष्ट्राचं जे कॅम्पस एरिया अराउंड याचा 19 एकर्सचा कॅम्पस एरिया आहे. याचं एस्टॅब्लिशमेंट झालं होतं 2006 मध्ये. 2006 मध्ये याचं एस्टॅब्लिशमेंट झालं होतं. रिकॉग्निशन NCICM थ्रूचे. एफिलिएशन हे डीम्ड युनिव्हर्सिटी, स्वतःचंच एफिलिएशन यांचं राहतं. कोणाच्या थ्रू? महाराष्ट्र युनिव्हर्सिटी किंवा अदर स्टेटच्या अकॉर्डिंग हे नाही चालत, हे स्वतःच्या अकॉर्डिंग चालतं. कोर्स कोणकोणते? BMS आपल्याला पाहिजे तर 5.5 वर्षाचा कोर्स आहे. 4.5 वर्ष अकॅडमिक इयर राहील आणि 1 वर्ष इंटर्नशिप राहील. आता मी तुम्हाला हे जे कॉलेजेस आहे डिटेलमध्ये का सांगते, कारण खूप लोक याला ऑप्ट करतात. ज्यांची कमी फीज आहे ना त्या कॉलेजला ते आधी बघतात. तर ह्या एका कॉलेजची कमी फीज आहे. याची फीज अराउंड 5,30,000 मी ऑलरेडी काढली तुमच्यासाठी. जनरल किंवा मॅनेजमेंट कोटा, इथं कोटा नाही राहत डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये, जो काही राहतो तो जनरलच कोटा राहतो. मॅनेजमेंट कोटा कशाला म्हणतात? जे लोक आधीच जाऊन युनिव्हर्सिटीला भेटून येतात आणि ॲडमिशन घेतात त्या लोकांना जनरल कोटा, मॅनेजमेंट कोटामध्ये गणलं जातं. आणि त्यांच्याकडनं थोडी एक्स्ट्रा फीज घेतली जाते, कारण ते डोनेशन म्हणून किंवा सीट बुकिंगच्या नावाने ती काढतात. आता याची जी ओरिजिनल फीज आहे ही मागच्या वर्षाची 5,30,000 आहे. ह्या वर्षी थोडी वाढू पण शकते. तर ही फीज तुम्ही थोडीशी वाढून घ्या. आणि याची हॉस्टेल मेसची जी फीज आहे ती अराउंड तुम्हाला 70,000 किंवा 1,60,000 पर्यंत जाऊ शकते. आता इथं टीचिंग फॅसिलिटीज, हॉस्पिटल फॅसिलिटीज खूप चांगल्या आहे. तुम्ही बेड बघू शकतात की 244 बेड्स आहे आणि ॲव्हरेज पेशंट फ्लो पण खूप चांगला आहे. आता याचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॅम्पस पण खूप चांगले आहे. सेपरेट बॉईज आणि गर्ल्स हॉस्टेल आहे. आणि आपल्याला गर्ल्स सेफ्टीसाठी आपण बघतो की कॅम्पसमध्ये हॉस्टेल आहे का, तर हो, कॅम्पसमध्येच हॉस्टेल आहे. हर्बल गार्डन आहे. BMS वाल्यांना हे खूप गरजेचं राहतं, हर्बल गार्डन. त्यांचं रिसर्च सेंटर आहे. मेस फॅसिलिटीज आहे. तर त्यांच्या अजून काय फॅसिलिटीज आहे तर त्यांनी दिलं आहे की बँक, शॉपिंग सेंटर वगैरे त्यांची फॅसिलिटीज आहे. समरीमध्ये त्यांनी दिलं आहे की एवढा एकरचा जे काही त्यांचं लँड आहे, नंतर सर्व खूप चांगलं आहे. हे तुम्ही एकदा वाचून घ्या. आता याचा मी फोटो पण तुम्हाला दाखवते. ही दत्ता मेघे युनिव्हर्सिटी वर्धाची. आपल्याला दुसरी गोष्ट काय इम्पॉर्टंट आहे? प्रवरा रूरल आयुर्वेद कॉलेज लोणी. आता खूप लोक ना आता प्रवराला जास्त रेफर करतात. प्रवरा कधी आलं? 2 वर्षापूर्वी, म्हणजे 2003चं याचं एस्टॅब्लिशमेंट आहे, पण यांचं डीम्ड युनिव्हर्सिटीची 2 वर्षापूर्वीच आली आहे. याचं लोकेशन लोणीला आहे. नंतर याचा पेशंट फ्लो पण खूप चांगला आहे. ही पॅरेंट युनिव्हर्सिटी, म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी ना, तर पॅरेंट युनिव्हर्सिटी पण स्वतःच राहतात, दुसरं कोणी याला लीड करत नाही किंवा फंड रेस करत नाही. ही प्युअरली डीम्ड युनिव्हर्सिटी राहतात, जे स्वतःच्या याच्यावर चालतात. आता ॲफिलिएशन याचं स्वतःच आहे. ही पण याचं ॲफिलिएटेड
तर दत्ता मेघेज आहे. नंतर रिकॉग्निशन इज NCICM थ्रू. कॅम्पस एरिया तुम्ही बघू शकता 111 एकर्सचा कॅम्पस एरिया आहे. 5.5 वर्षाचा कोर्स आहे. 4.5 वर्ष अकॅडमिक आणि 1 वर्ष इंटर्नशिप. नंतर इनटेक कॅपॅसिटी कायची 100 सीट्सची कॅपॅसिटी आहे, तर तुमचा नंबर इथं पण लागू शकतो. आणि याचा कट ऑफ थोडा हाय केला आहे, तर मी तुम्हाला कट ऑफ पण सांगेल सर्व. यांनी टोटल ट्युशन फीस दिली आहे जी की 22.32 लाख तुम्हाला ओव्हरऑल म्हणजे 23 लाखापर्यंत तुम्हाला लागू शकतात पूर्ण ओव्हरऑल पॅकेज 5.5 वर्षाचं. याची जी पर इयर फीज आहे ना ती तुम्ही 5 लाख 5.5 लाखपर्यंत धरून चाला विथ हॉस्टेल मेस. हॉस्टेल मेस यांनी वेगळं दिलं आहे 80,000 प्लस 1.5 लाख 80,000 to 1.5 लाख याचं जे हॉस्टेल मेस तुम्ही धरून चाला. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं टोटल एका वर्षाची फी तर ती 5.5 लाखापर्यंत जाऊ शकते. हॉस्टेल फॅसिलिटीज वगैरे खूप चांगल्या आहे, हे तुम्ही वाचून घ्या. मला तुम्हाला काय ते शॉर्टमध्ये तुम्हाला पूर्ण जी समरी आहे ती द्यायची. ही प्रवरा युनिव्हर्सिटी आहे, प्रवरा ग्रामीण रुग्णालय तुम्हाला इथं दिसत असेल. आता मला तुम्हाला हे महत्त्वाचं सांगायचं आहे. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की 5 युनिव्हर्सिटीज आहेत, तर आता तुम्ही विचार करत असाल की आम्हाला तर 2च सांगितले, कारण 2 जे त्याची फीस पण कमी आहे, ते अफोर्डेबल पण आहे आणि त्याचं बजेट पण जर तुमचं कमी असेल तर तुम्ही ह्या 2 युनिव्हर्सिटीमध्येच एनरोल करा. आणि ज्यांचा स्कोअर थोडा कमी आहे म्हणजे ज्यांचा प्रायव्हेटला लागत नाही, गव्हर्नमेंटला लागत नाही, सेमी गव्हर्नमेंटला लागत नाही, तर त्यांचा या 2 युनिव्हर्सिटीजमध्ये लागू शकतो. तर खूप लोक हे 2 युनिव्हर्सिटी जास्त प्रेफरेबल ठेवतात. आता हे प्रवरा रुरल आयुर्वेद कॉलेज मी ऑलरेडी 1 नंबरला ठेवले. याची फीस 5 लाख अराउंड आहे आणि याचा कट ऑफ तुम्ही बघू शकतात की 5,51,306 पर्यंत याचा कट ऑफ गेला आहे. महात्मा गांधी आयुर्वेद कॉलेज म्हणजे दत्ता मेघे वर्धा याचा पण कट ऑफ खूप चांगला गेला आहे 696265. ही जी आहे ही ऑल इंडिया रँक आहे. ऑल इंडिया रँकनुसार मी कट ऑफ काढले कारण स्कोअर चेंज होत राहतो दरवर्षी, तर हे मागच्या वर्षीच्या प्रमाणे हा कट ऑफ काढला आहे. याची फीज अराउंड 5.5 लाख आहे. नंतर पद्मश्री DY पाटील नवी मुंबईचे जे कॉलेज आहे DY पाटील त्याची फीज 8 लाख आहे, म्हणून याचा कट ऑफ जो आहे तो खूप कमी जातो. 766,953 याचा कट ऑफ गेला आहे म्हणजे 7,66,953. तर तुम्हाला जर क्वालिफाईंग क्रायटेरिया पण तुमचा असेल किंवा थोडे 150 किंवा अराउंड तुमचा 180 स्कोअर असेल तर तुमचा नवी मुंबईला लागू शकतो. DY पाटील पुण्याला पण खूप लोक ऑप्ट करतात, तिथली फीज जास्त आहे म्हणून मी त्याचं इतकं डिटेल्ड एक्सप्लेनेशन नाही दिलं. पण तुम्ही एकदा त्यांच्या वेबसाईटला जाऊन हे जे सर्व कॉलेजेस आहेत त्यांच्या वेबसाईटला जाऊन एकदा चेक करून घ्या. याची पण कट ऑफ खूप चांगला आहे. याचा कट ऑफ आहे 5,25,000 अराउंड किंवा 26,000 अराउंड. नंतर भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी पुणे याला पण खूप लोक ऑप्ट करतात. याची फीस 6 लाख आहे आणि याचा कट ऑफ खूप जास्त गेला आहे, तो आहे 4,36,000 पर्यंत. सुमनदीप आयुर्वेदिक कॉलेज, आता हे जे हे गुजरातचं कॉलेज आहे, हे महाराष्ट्राचं नाही आहे, तर मी हे कॉलेज तुमच्यासाठी ॲड केलं आहे का, कारण खूप लोकांना ना गुजरात जे आपल्या महाराष्ट्राचं जवळच आहे आणि हे सुमनदीप युनिव्हर्सिटी आहे हे पण गुजरातच्या आपल्या बॉर्डरलाच आहे, गुजरात महाराष्ट्र बॉर्डरलाच आहे. तर तुम्हाला हे खूप सोयीस्कर कॉलेज आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रात ॲडमिशन भेटत नसेल, हे कॉलेज तुम्हाला अफोर्डेबल वाटत नसतील, तर हे पण एक बेस्ट ऑप्शन आहे जे तुम्ही अप्लाय करू शकतात. हे बेस्ट ऑप्शन आहे जिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. तर इन केस जर तुम्हाला AA-CCC थ्रूच ॲडमिशन घ्यायचं आहे, तुम्हाला काही वेगळं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे ह्या युनिव्हर्सिटीसाठी. तुम्ही सेम रजिस्ट्रेशन करताना इथं हे जे कॉलेज तुम्ही ज्या रजिस्ट्रेशनमध्ये टाकताय, ज्या चॉईस फिलिंगमध्ये टाकताय, तिथंच तुम्हाला फक्त हे कॉलेज ॲड करायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही आहे. तर याची जी कट ऑफ आहे हा 7,35,000 पर्यंत गेला आहे आणि याची फीस पण कमी आहे, ती 5 लाख आहे. तर हे तुम्ही एकदा ऑप्शन्समध्ये ठेवू शकतात. जर तुम्हाला वाटतं की आम्हाला नाही जमणार तर तुम्ही आम्हाला सांगू शकतात, आम्ही तुमचे रजिस्ट्रेशन प्लस चॉईस फिलिंग दोघी करून देतो, ते पण नीटनेटकं करतो. रजिस्ट्रेशन आम्ही स्वतः करतो, चॉईस फिलिंगची आम्ही तुम्हाला लिस्ट पाठवतो, चॉईस फिलिंगचा आम्ही तुम्हाला फॉर्म पाठवतो, फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे आणि नंतर ते ऑनलाईन प्रोसिजर सर्व आम्ही करतो, तुम्हाला काहीच ताण घ्यायची गरज नाही आहे. आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का, कधी पण ना काउन्सिलर कोणता तरी लावून घ्यायला पाहिजे, कारण आपण ते 2 पैशांकडे बघतो आणि आपण जास्त काही कुठेतरी खड्ड्यात पडत जातो. म्हणून त्या 2 पैशांकडे न बघताना आपण फक्त आपल्या सीटवर फोकस केला पाहिजे आणि एखादा चांगला काउन्सिलर आपण लावूनच घ्यायला पाहिजे, कारण जी सीट आपल्या हातात राहते ना ती आपल्याला कधी कधी भेटत नाही. एखादा जर चांगला काउन्सिलर तुम्ही नाही बघितला आणि स्वतःच करायला गेलो, आपल्याला वाटतं की नाही आपल्याला जमेल, पण जेव्हा तुम्ही पुढे पुढे जाताना तेव्हा ती प्रोसेस जास्त कॉम्प्लिकेटेड होत जाते आणि तेव्हा आपण त्याच्यात जास्त गुंतत जातो आणि ते आपल्याला समजत नाही. कधी कधी असं होतं की तुमचा स्कोअर खूप चांगला आहे, म्हणजे तुमचा स्कोअर अराउंड 550 आहे किंवा 300 पर्यंत आहे आणि तुम्हाला चांगलं जे कॉलेज आहे ते भेटणार होतं, भले ते डीम राहो, सेमी गव्हर्नमेंट राहो, पण ते तुम्हाला चांगलं कॉलेज भेटणार होतं. पण असं झालं की तुम्ही एक चांगला काउन्सिलर शोधला नाही, तुम्ही स्वतः काउन्सिलिंग करायला गेले आणि नंतर समजलं की आपला नंबर तर कुठेच लागत नाही आहे, कारण आपण नीट चॉईस फिलिंग नाही केली, नीट रजिस्ट्रेशन नाही केलं आणि आपल्याला इतर सेटमध्ये ॲडमिशन घ्यावी लागते. तर ही वेळ शेवटी नको यायला, म्हणून मी तुम्हाला सांगते की एक चांगला काउन्सिलर बघा. कधी कधी असं होतं की 450 मार्क असून 400 वालाचा नंबर लागून जातो आणि 450 वाला घरीच बसतो.
तर अशी वेळ तुमच्यावर नको यायला, म्हणून एक चांगला काउन्सिलर बघा. तुम्हाला जर आमच्यासोबत जोडायचं असेल तर आमच्या नंबरवर नक्की लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, कारण खूप लिमिटेड सीट्स आहेत, तर लवकर फुल होतात. आणि नेमकं आम्ही रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग स्वतः करतो, म्हणून आमचे जे सीट्स आहेत ते खूप लिमिटेड आहे. आम्ही हर एक मुलाकडे स्पेसिफाईड वेने पूर्ण लक्ष देऊन त्यांची जी पूर्ण काउन्सिलिंग आहे ती करून घेतो. तुम्हाला जर काही पण डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल तर फक्त लवकरात लवकर व्हॉट्सअपला एक मेसेज सोडा, कॉल काही करू नका. धन्यवाद.